अरे वा, तुम्ही तर एकदम वेळेवर आलात. पुणेकर वेळेचे कधीपासून एवढे पक्के झाले? हे तुमची पुस्तकं. काय झालं? मूड ऑफ आहे का तुमचा? तुम्हाला तुमची पुस्तकं मिळालीत ना, मला पैसे पे करा. अहो देतो ना. मी काय कुठे पळून चाललोय का? द्या मग. पण आधी सांगा तुमचा मूड का ऑफ आहे? माझा मूड कसा का असेना, तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? तुम्हाला तुमची पुस्तकं मिळालीत ना, मला पैसे द्या. निघायचंय मला इथून. बरं, फोन पे करतो. ठीक. कॉफी घेणार? नको. पाणी? परत परत का विचारताय नको म्हणलं तरी? तुम्ही दुसऱ्यांचा राग माझ्यावर का काढताय? नाही, हवं तर काढा, पण आधी घरात या, थोडं बसा, थोडं शांत व्हा, पाणी घ्या प्लीज. बरं. या. आणखी देऊ? नाही नको. कॉफी? तुम्ही अशी चिडचिड का करताय? काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे मी विचारू शकतो ना, तेवढा अधिकार आहे ना मला. आईचं वागणं हल्ली खूप बदललंय हो. नानांना ब्रेन ट्यूमर आहे. ते त्यांच्या आजाराशी लढत आहेत. तरी आई त्यांना मर म्हणते. का? कारण सगळा खर्च त्यांच्यावर होतो. आणि आता आईने मला स्थळ सुद्धा बघितले आणि मला न विचारता फायनली करेल. मी काय करू सांगा? मुलगा पोलीस खात्यात आहे. सरकारी नोकरी म्हणजे सेफ आयुष्य. आईला वाटतं तिच्या वाट्याला जे भोग आलेत ना, ते माझ्या वाट्याला नको. म्हणून सरकारी नोकरदार. आणि सरकारी नोकरदार मिळावा अशी माझी लायकी कुठे हो? मुलगा वयाने थोराड आहे. त्याची बायको आजारपणात मेली. मागे 2 मुलं आहेत. मला कळेना काय करू मी. तुम्ही का अशा मुलाशी लग्न करताय? मग असा कोणता राजकुमार येणार आहे माझ्या आयुष्यात? पण जर तुमची इच्छाच नसेल तर का करताय? आपल्या किती जरी इच्छा असतील ना, तरी सगळ्या कुठं पूर्ण होतात. पण आपण तसे प्रयत्नही करायला नको का? निराशाच पदरी येणार असेल तर प्रयत्न करून काय उपयोग? आपणच जर असा विचार केला तर देव तरी आपल्याला ती गोष्ट का देईल? आणि देवालाही कळायला हवं ना की ह्या व्यक्तीला ह्या गोष्टीची खूप जास्त गरज आहे. पण देवाला मनातलं कळत नसेल तर तो देव कसला? सगळं सांगावंच लागतं का हो? काही गोष्टी या बोलाव्याच लागतात. आपण बोललोच नाही तर आपल्या मनातल्या गोष्टी समोरच्याला कळणार कशा? आणि कळल्या तरी? कळलं तरी का? काही नाही, आपण जास्तच आध्यात्मिक बोलायला लागले नाही का? खूपच. आता तुम्ही कॉफी घेऊनच जा. मी छान कॉफी बनवतो. बरं. हॅलो, बोल आई. स्नेहा, अगं त्या पाहुण्याचा सारखा फोन येतोय. त्यांना आवडली तू? मी आवडायला त्यांनी मला बघितलं कधी होतं? अगं फोटो बघितला तुझा, मीच पाठवला होता. उद्या बघायला येणार आहे तुला ते. अगं आई, तुला मी किती वेळा सांगितलं मला नाही लग्न करायचं. तुला विचारत नाही, सांगते. उद्या सुट्टी घे. तुझ्या सरांना सांग तसं, म्हणून फोन केला होता मी तुला. अगं आई, तुला कळतंय का? एवढ्या मोठ्या वयाच्या मुलाशी मी लग्न करू का गं? काय फरक पडतो? अगं आई, फरक? अगं 2 मुलं आहेत त्याला. लवकर मोठी होतील, तुझा सांभाळ करतील. अगं आई, हो घरी आल्यावर बोलते मी. अगं स्नेहा, थँक्यू. आईचा फोन. चांगला मुलगा आहे, लग्न कर.
या मुलाशी लग्न केलं तर आयुष्याचं कल्याण होईल, असं स्थळ पुन्हा मिळणार नाही. चोरून ऐकलं वाटतं. नाही हो, आपले आईवडील आपल्याशी दुसरं बोलतात तरी काय. मग तुम्ही करणार आहात की नाही लग्न? लग्न चांगली गोष्ट आहे तशी, करून पाहायला हरकत नाही. करून पाहायला म्हणजे ते काय कपडे आहेत का? ट्राय केले नाही आवडले तर दुसरे घेऊ असं आहे का ते? नाही हो, लग्न म्हणजे एक लॉटरीच आहे. बायको चांगली मिळाली तर नशीब, नाहीतर जन्म वाया. छान झाली या कॉफी. नक्की. खोटी स्थिती करता नाही येत मला. बरं चला निघते मी, खूप वेळ झाला. मी येतो तुम्हाला सोडवायला. अरे बापरे, पाहुण्यांची खूपच काळजी दिसते तुम्हाला. नाही, नाहीतर पाहुणे नाराज होतात ना. चला. चला. तुम्हाला कशी मुलगी हवी लग्नासाठी? तुमच्यासारखी. अहो म्हणजे साधी, सरळ, सिंपल. आमच्या लहानपणी ना एखादी मॉडर्न मुलगी शोधून सापडायची नाही, आणि आता एखादी साधी सिंपल मुलगी शोधून सापडत नाही. साधेपणात किती सौंदर्य असतं नाही का. मी माझ्या घरच्यांना सांगून ठेवलंय, मी लग्न करीन तर एखाद्या साध्या मुलीशीच. होय. तुम्ही पहा ना माझ्यासाठी एखादी साधी मुलगी. बरं बघते, पण तुम्ही तिला फसवणार नाही ना? म्हणजे कसं, तुमच्या IT वाल्यांचं काय खरं नाही बाबा. कपडे बदला तशा मुली बदलता. नाही हो, सगळीच मुलं सारखी नसतात. माझ्यासारखे काही अपवादही असतात. ठीक आहे, निघते मी. खूप उशीर झालाय मला. आज किमान 5 तरी संच गेलेच पाहिजेत. मला आणखी एक संच द्या ना, म्हणजे तुमचं 4च टार्गेट राहील. कशासाठी? तुमचा भार थोडा हलका होईल. हे बघा, माझ्यावर उपकार करायची अजिबात गरज नाही. अहो चिडताय काय? समोरचा जर आपल्यावर दया दाखवून माझ्या उपकार करत असेल ना, तर मला ही अजिबात गोष्ट आवडत नाही. आम्ही कष्टाने जगतो, उपकाराने नाही. निघते मी. ओ स्नेहा मॅडम, अहो अहो थांबा की. उद्या तोंड गप्प ठेवायचं आणि गप्प पाटावर बसायचं. आईबाप जे करतात ना ते आपल्या पोरांच्या भल्यासाठीच करतात. आई, मुलांनाही त्यांचं चांगलं वाईट कळतं. त्यांचे निर्णय त्यांना घेऊन द्यायचे असतात. आणि मी तुला आधीच सांगते की मला हे लग्न करायचं नाही. तू कशी करत नाही ना तेच बघते मी. तुला काय त्यांनी पैसे दिलेत का ग? ए अगं, लाज कशी वाटत नाही तुला? लग्नाला आलेल्या पोरीवर हात उचलतात का? तुम्ही गप्पा पडा. जितके दिवस राहिले तेवढे दिवस खायचं आणि झोपायचं फक्त. तो फोन पेटव एकदाचा. काही लफडं बिपडं तर नाही ना बाहेर? काय झालं? कशाला फोन करताय सारखं सारखं? एकदा फोन उचलत नाही म्हटल्यानंतर कळत नाही का? अहो काय झालं, एवढं चिडताय का असं? काय करायचंय हो तुम्हाला माझ्या पर्सनल आयुष्याशी? कोण लागतं तुम्ही? काय घेणं देणं आहे तुमचं माझं? लग्न करणार आहात का माझ्याशी? हा, मी पुन्हा एकदा सांगते, मला कॉल करायचा नाही. बापरे, हा तर तोपगोळाच आहे. कोणाच्या नशिबावर पडतो काय माहिती.
अहो असं काय म्हणताय? सगळं ठरलं होतं ना आपलं? हा अहो पोरगी आमची सकाळपासून साडी घालून बसलीये आणि तुम्ही आता सांगताय व्हय तुम्हाला जमणार नाही म्हणून? हा ही काय रीत झाली का? नाही नाही, तुम्ही ठेवा आता फोन. काय बाई, भलाईचा जमानाच नाही राहिला. काय झालंय? काय म्हणले पाहुणे? काय म्हणणार आहे? तोंडावर पाडले पाहुण्याने आपल्याला. आता म्हणतो मला माझ्या मेहुणीशीच लग्न करायचंय. मग आधी सांगायचं ना हे. आम्ही उगा आशेवर बसलो इथे. दात काढायला काय झालं? हा मनासारखं झालंय. छे, मी कशाला दात काढू ग? व कोणत्या बापाला वाटेल की आपल्या मुलीचं वाईट व्हावं, आपल्या मुलीचं वाजत गाजत लग्न व्हावं? हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. पोरीच्या लग्नापर्यंत जगा म्हणजे झालं. आई, वाईट वंगळ बोललंच पाहिजे का? कावळ्याच्या शापानं काही मरत नसती. तू काळजी नको करू. मी तुझ्या लग्नापर्यंत जगल. कुणी किती उड्या मारल्या तरी सुद्धा. काय हो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मरणावर टपली होय मी? हा कोणत्या बाईला वाटतो आपल्या कपाळाचं कुंकू पुसावं? हा जे आपल्या नशिबात आलंय ते आपल्या पोरीच्या नशिबात येऊ नये असं वाटतं म्हणून बोलते मी. नाही आहे, खूप चांगलं नशीब घेऊन आली होती. माझी पोरगी एका मोठ्या घरातच जाणार. तुमच्या तोंडात साखर पडो शिरा पडो. म्हणजे? अगं म्हणजे शिरा करा. किती दिवस झाले घरात तू गोडधोड काही केलंच नाही. मस्त पैकी आहे ना शिरा करतो. काय स्नेहा? हो आई, नानांना शिरा आवडतो ना, मग शिरा झालाच पाहिजे. आता तुमच्या दोघांचं बहुमत झालंय म्हटल्यावर मला काय पर्याय उरला का? बनवते. आणि इलायची पण टाक बर का. होय होय टाकते. तुम्हाला कशी मुलगी हवी लग्नासाठी? तुमच्यासारखी. अहो म्हणजे साधी सरळ सिंपल. काय ग, काय झालं तुला हसायला? नाही काय, जागेपणी स्वप्नातला राजकुमार बघत असेल ती. आई असं काही नाही. बरं ऐक ना, मी आज साडीवरच कामावर जाते. जा बाई जा. मला इग्नोर का करतोयस याचं उत्तर दे आधी. आणि माझे फोन मेसेजेस याला रिप्लाय का देत नाहीयेस? प्रिया, आपलं ब्रेकअप झालंय आणि असले फालतू प्रश्न मला विचारू नकोस. ब्रेकअप झाले नाही, तू केलेस ब्रेकअप. हो केलं मी ब्रेकअप, कारण मला तुझी कटकट नको होती आणि इथून पुढं पण नको आहे. सुरुवातीला खूप बरं वाटत होतं ना तुला सगळं? हो, प्रत्येकाला प्रेमात पहिल्यांदा सगळं बरंच वाटतं. मग प्रत्येक जण ब्रेकअप नाही करत. जिथं पटत नाही तिथं ब्रेकअप होणारच. योगेश, मी पहिल्यासारखी नॉर्मल वागायला तयार आहे. तुला कळत कसं नाही रे? पण मला हे नातंच नकोय, हे तुला कसं कळत नाही? योगेश, सगळं आधीसारखं होईल प्लीज. तू ना माझ्या पुढे रडायचं नाटक करू नकोस. मला त्याने काही फरक पडणार नाही. नाटक करते मी? तू आता इथून निघ बर का. इरिटेट करू नकोस मला. योग तुम्ही? अहो मी तुम्हाला सकाळपासून किती कॉल मेसेज केले, उचलले का नाहीत? मी ना आज खूप खुश आहे. मी आत येऊ का?
कोणीतरी पाहुणे आलेत वाटतं. मी नंतर येऊ का मग? नाही, या ना तुम्ही आत या. बरं. ही कोण? ही माझी मैत्रीण स्नेहा, आणि स्नेहा ही माझी फ्रेंड प्रिया. फ्रेंड नाही, गर्लफ्रेंड. एक्स गर्लफ्रेंड. मी बोललो होतो ना तुम्हाला. बरीच खास मैत्रीण दिसते रे ही तुझी. कधीपासून सगळे चालू आहे तुझं? सगळं म्हणजे? हेच सो कॉल्ड फ्रेंडशिप. आमची नुकतीच ओळख झाली. नुकतीच? थेट फ्लॅटवर येईपर्यंत? तू समजते तसं काही नाहीये. तुला 500 वाल्या बऱ्याच मिळाल्या असत्या रे योगेश. प्रिया, जरा तोंड सांभाळून बोल. ओरडू नकोस. 4 दिवस नाही झाले ब्रेकअप होऊन तोवर पोरींना फ्लॅटवर घेऊन आलास का? वाटलं नव्हतं असं असशील म्हणून. अजून काय काय करतोस रे? काय? अगं कसले घाणेरडे विचार आहेत का तुझे? चल निघ आत्ताच्या आता माझ्या घरातून बाहेर. निघतेच. अहो ती, तुम्ही असं रडू नका ना प्लीज. अहो हाफ मॅडम मुलगी इथे काही बोलते, तोंडाला येईल ते. माझ्यामुळेच झालं ना हो सगळं. माझं चुकलं. मी तर यायलाच नको होतं. अरे हो, 500 रुपयाची लायकी ना हो माझी. कधीच येणार नाही तुमच्याकडे मी. स्नेहा,